मराठा आंदोलकांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली। विरोधी पक्ष मराठा आंदोलनाबाबत भूमिका मांडण्यात कमी पडत असून उघडपणे भूमिका घ्या अशी आंदोलकांनी मागणी केलेली आहे। दरम्यान मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांच्यासोबत हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत सुद्धा चर्चा केली। कोल्हापूर गॅझेट लागू करत नाही हे सगळं माहिती आहे महाराष्ट्राला। विरोधी पक्षाची भूमिका असते किंवा या आंदोलनाला मराठा समाज काम करतो। आता बातमी आहे नवी मुंबई विमानतळाविषयी। नवी मुंबई विमानतळावर ऑक्टोबरमध्ये लँडिंग होण्याची शक्यता आहे। विमानतळावरती इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीमची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे। विमानतळाचा पहिला टप्पा हा व्यावसायिक वापरासाठी 31 मार्च 2025 पर्यंत खुला करण्याचं सिडकोचं नियोजन आहे। सध्या धावपट्टीचं काम हे पूर्ण झालंय। तर राजकीय विश्वातून मोठी बातमी, सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार यांना बारामतीतून उतरवणं ही मोठी चूक असल्याची कबुली अजित पवार यांनी दिली होती। यावरूनच आता रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केलेली आहे। भाजपचं मांडलिकत्व स्वीकारून तुम्ही बळीचा बकरा ठरले असा घणाघात रोहित पवार यांनी ट्विट करून केलाय। नेमकं काय ट्विट केलं त्यांनी आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सुप्रियाताईंच्या विरोधात सुनेत्रा काकींना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असूच शकत नाही अशी खात्री होती। तुम्ही वृत्तवाहिनीवर याबाबतची कबुली दिली, मात्र तुमचेच मित्रपक्ष उलट प्रचार करत हा दादांचाच निर्णय असल्याचं सांगतात। हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता। आता विधानसभेला असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आला असल्याची चर्चा आहे। तुम्ही भाजपचं मांडलिकत्व स्वीकारलं आणि यामध्ये एक क्षमता असलेला नेता बळीचा बकरा ठरला। या सर्व प्रकारांचा पक्षाचा कार्यकर्ता आणि पुतळ्या म्हणून कायम दुःख राहील। कटक कारस्थान करणाऱ्यांना महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेच्या सहकार्यानं राज्याच्या राजकीय पटलावरून एक दिवस नक्कीच बाजूला सारेल हा माझा तुम्हाला पक्का वादा आहे।